गुफा पण दाखवते. हे बघा इकडे गुफा आहे. काय माहिती ते वाघ येत पण असेल, कारण इथे पूर्ण हे आहे, असं आहे थोडं तसं छान वाटतं. बाजूने गाडी आली. नमस्कार मंडळी, आता आम्ही जातो आहे स्विमिंग पूलला. रिसॉर्ट या ठिकाणी गोटणे सडेवाडीचे सुपुत्र गणेश सुर्वे यांनी बांधलेले एक आकर्षक आणि सुंदर असे रिसॉर्ट पाहण्याकरता ते आता आम्ही बघण्यासाठी सर्वजण जात आहोत. अशा प्रकारे स्विमिंग साठी तयार झालेले आहेत आमच्या घरचे. कानात ते राहू दे आता. लेट्स गो स्विमिंग पूल में तो आपका स्वागत है. आप भी आ जाओ कभी. बघा सुर्वेवाडी. बघूया आता. घसरला तो चालत असं थोडं हे जवळच आहे. गुफा पण दाखवते. हे बघा इकडे गुफा आहे. काय माहिती ते वाघ येत पण असेल, कारण इथे पूर्ण हे आहे, असं आहे थोडं तसं छान वाटतं. हे बघा इथे पण हे छान केलं दाखवते. हे बघा नाही असं दिसतं ते छोट, पण ते छोट नाही आहे. केवढं मोठं आहे बघ ते. बघा इथे जास्त आहे थोडं ना तिच्या. येणार कसं? अरे पाणी तरी बाबू, पाय तरी टाक बघ तरी केवढा आधी. उंच आहे. पण शनू कशी उभी राहिली? हा आता तिथे जा, एका साईडला जा. तो त्याच्यापेक्षा घाबरून राहतो. हे बघ तो नाही. हा तिथे जा. हा जा. पायला तो बघ त्या मामाचा हात दे. काल्या खाली पाय ठेव. श्रियान खाली ठेव आधी. श्रियान खाली पाय ठेव. हा खाली पाय ठेव. श्रियान पाय ठेव. पाय तरी टेकव. हे बाय श्रियान हे घे बदक. हा अरे वा मस्त रे. हा घे ब्ल्यू. हे नको हे ठेव. मी पण जातो. जा चाल काढते मी तुझी. साहेब तुम्हाला काय मागवू? सुस्वागत. थँक्यू. हे आमचं फार्म हाऊस आहे, सुर्वे फार्म हाऊस. हे ॲक्च्युली लोकेटेड एका जंगलामध्ये आहे. तुम्हाला जर कणकवलीवरून प्रवास करायचा असेल तर आचरा मालवण रोड पकडा. रामगड गोटणे सडेवाडी इथे हे लोकेटेड आहे. खूप छान आहे. असं पूर्ण नॅचरल असं त्या पद्धतीने बनवले. एंट्री केली तेव्हा असं गुहा वगैरे असं छान आहे वाटतं. इथे पाठीमागे खूप मोठमोठे पुरातन काळाचे दगड आहेत. असं म्हणतात की इथे वाघ वगैरे राहायचा. आता आहे की नाही माहित नाही, पण नसावं बहुतेक. या आता गोटणे सडेवाडी मध्ये मस्त आहे. हो, वरती चिऱ्याची खान सुद्धा आहे. तुम्ही जर मित्रमैत्रिणी आलात तर राहण्याची व्यवस्था केलेली आहे. 3 रूम आहे इथे राहण्यासाठी. बघू शकता. लाईट गेली असल्या कारणाने. पण असं ऐस पैस आहे असं. हो म्हणजे माणूस आल्यानंतर इथे राहणारच नाही, आतमध्ये बाहेरच राहील निसर्गामध्ये. थोडंफार असं म्हणजे फ्रेश व्हायला थांबलं तर, नाही तर बाहेरच्याच वातावरणामध्ये रमून जाईल.
समोर एक लोकं येऊन पण लागली का? हो लोक येऊ लागली. हे समोर असा तो स्विमिंग पूल असा आणि त्या झोपडे बनवलेले असतात पारंपरिक पद्धतीने बांबूचे वगैरे. छान लोक वाटतं तिथे बसून चहा पाणी करू शकतात, पिऊ शकतात. आपल्या मुलांना छोट्या छोट्या फॅमिली अशा येऊन राहतील, किती छान वाटतं ना. हो हो नक्कीच मस्त नक्कीच. वाटतं, समोरचं जे वातावरण आहे बघा, निसर्ग, डोंगर. छान वाटतं एकदम. दगडांका ह्या कलर केल्याने ना तर अजून मस्त वाटतं. होय होय पण नॅचरल पण होय. थोडस चांगलं वाटतं. छान वाटतं. हे असं रूम बनवलेले आहेत असे राहण्यासाठी. 3 आहेत ना. शेवटचा रूम फॅमिलीसाठी आहे, मोठा आहे, 2 BHK. या मॅडम. खरंच खूप छान आहे, एकदम सुंदर, मस्त आहे. मोठी फॅमिली राहू शकते, थोडा मोठा बेड आहे. ग्रुपने आले तर राहू हो शकतात. हो, मस्तच आहे. असं. खाली तुम्हाला एक्स्ट्रा बेड टाकून मिळतील. हा हा. काही इकडे प्रॉब्लेम ना खाली पण खूप मोठी जागा आहे. एक 8 ते 10 जणांना इथे राहू शकतात आरामशीर. छान आहे. हे बघा, हे वरून जर तुम्ही बघितलं ना, पुरातन काळातले जे दगड ठेवलेले आहेत, म्हणजे खूप खास आहे, खूप एकदम. छान वाटतं. या हा हा पावसामध्ये तर हा नजारा खूप सुंदर असेल बघायला. म्हणजे लोक घरात राहण्याऐवजी बाहेरच येऊन बसतील. बाहेरच येऊन बसेल. रूम मध्ये तसं कोण राहताला नाही रात्रीचा. आणि स्पेशली पावसामध्ये तुम्हाला इथे वॉटरफॉल पाहायला मिळेल. मस्त आहे. निसर्गातील वेगवेगळ्या प्राण्यांचं दर्शन सुद्धा होईल तुम्हाला हो. अचानकपणे. छान आहे. ते तुम्ही करू शकता. हे काय असं छान वाटतं, एकदम नॅचरल असं खूप छान वाटतं. लहान मुलांसाठी असं हे आहे. हे खूप छान वाटतं नजारा. हे बघा, खूप मस्त मस्त एकदम. हे बघा ना. एकदम छान. सुंदर. कसा वाटला तुमका? कसा वाटला तुमका? मस्त आवडला. खोल पाण्यात आहे. आम्ही कपडे आणले नाही ना, नाही तर आम्ही पण केलं. आणखी मी खोल पाण्यात आहे. व्हेरी गुड. माझा वाजता या झोपड्या बनवलेल्या आहेत छानपैकी पारंपरिक नॅचरल पद्धतीने. हे गवत आहे, गवत शेतातलं भाताचं मस्त. उरलेलं जे असतं ना गवत ते, त्याच्यापासून हे बांबू लावलेले आहे. खूप छान आणि केलं. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे सगळं आमच्या गावातच तयार होतं. थंड हवे ना. तर आणि मग थंडावा राहतो, ऊन येत नाही आतमध्ये, उन्हाच्या वाफा आपल्याला भासत नाही. विंडो पण छान आहे. अरे वा, मस्त ग नजारा. अजून एक आहे. अजून एक पण आहे. आणि हे बसण्यासाठी ना, हे असं नाश्ता बसण्यासाठी वगैरे. open. इथे बसून तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता, नाश्ता करू शकता. आणि हे बांबूचं आणि गवताचं काम असल्याकारणे थंड पण वाटेल कधी हो, पण हो. असल्यास ना. म्हणजे निसर्ग काय असतो तो आपण अनुभवू शकतो हा. इथे येऊन. ओरिजिनल स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता. स्विमिंग पूल झाला आणि तुमचा नाच करायचं मन असेल तर इथे आम्ही बनवलेलं आहे. पाय घट्ट लागू. डान्सिंग शावर. मस्त ग. तुम्ही छानपैकी डान्स करू शकता, एन्जॉय करू शकता, आकाशाकडे पाहू शकता. इथे तुम्ही राहायला आल्यानंतर बाकीच्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. त्याच्याबरोबर इथे तुम्हाला मालवणी पद्धतीचं व्हेज नॉनव्हेज जेवण, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चहा नाश्ता तोही इथे स्वतः ते बनवतात आणि तुम्हाला गरमागरम सर्व करतात. मस्त सोय केली. काय गो बद्या खायचून काय गुलगुल. कर ना शिलाताई.
हो पाणीला बाय. अच्छा तू पकडून पकडून आले हे ना हे काय? खूप खोल आहे, पाण्यात पण पाय नाही लागत आहे. नाही काय बोलतेस? हो आहे नी ते. तिकडे जा ना. ह्यो कधी गेलो ग काकी? तेच तर ते बघून बघून त्याचा मन झाला. पाणी असं मस्त ना, हॉट ना, सेक्सी हॉट. लय मजा येते. थंड नाही, गरम नाही. गो गो हळू. बदक पिसायला. हे बघा रील काढल्यापासून लोकांची गर्दी योग चालू झाली आहे. हे बघा लोक योग लागली. तिकडे बघा 100 ते 200 लोक आता आहेत. हे तरी जेवणाची उत्तम सोय असा. गाडी आली. हे चला आता. पूजेला जायचंय. कोको त्याच्या पुढे धावतोय. आता घरी पोहोचलो आणि आमच्या घरी आलो. आता पूजेला जायची तयारी. बाय बाय मंडळी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. कोकण आपलंच असा.